नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील शेलू गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकत्र राहणाऱ्या जोडप्यात झालेला वाद टोकाला पोहोचला आणि त्यातून महिलेच्या डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला. त्यानंतर खून करणाऱ्या इसमानेही टोकाचे पाऊल उचलले. दोन्ही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. दरम्यान यातील महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, तर पुरुषाचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. पीना रामदास केदारी, वय वर्ष 30, राहणार शेलू, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या महिलेचा खून झाल्यानंतर तिच्यासोबत राहणाऱ्या दिराने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केला. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान प्राप्त होत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकत्र राहणारे हे जोडपे नात्याने दीर भाऊजाई असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित महिलेचा पती मृत्यू झाल्यानंतर ती दिरासोबत एकत्र राहत होती. त्याचवेळी त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या गंभीर वादानंतर डोक्यात प्रहार केल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर या घटनेनंतर दिराचाही मृत्यू झाला. या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खेड तालुक्यातील शेलू गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेप्रकरणी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार दादाभाऊ कडाळे, वय वर्ष 55, राहणार शेलू, तालुका खेड यांनी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा सख्खा भाचा नवनाथ हेमा केदारी, वय वर्ष 32 वर्ष व महिला पीनाबाई रामदास केदारी हे एकत्र राहत होते. पीनाबाई केदारी हिचा पती रामदास केदारी हा 4 वर्षांपूर्वी मयत झाला आहे. मागील 2 वर्षांपासून पीनाबाई रामदास केदारी व नवनाथ हेमा केदारी हे पती पत्नी प्रमाणे एकत्र राहत होते. त्या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. शेतमजुरीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दादाभाऊ हे नवनाथ केदारी यांच्या घरी त्याला कामाला सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा वाजवला, परंतु नवनाथ व पीनाबाई यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी घराच्या बाजूच्या खिडकीतून पाहिले असता नवनाथ मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी गावच्या पोलीस पाटलांना कळवले. त्याचप्रमाणे पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता पीनाबाई केदारी ही घरात पडलेली दिसली. तिच्या डोक्याच्या मागील बाजूतून रक्तस्राव होत होता. यावेळी लक्षात आले की नवनाथ केदारी यांनी पीनाबाईचे डोके जमिनीवर आपटून तिला ठार केले. या मृतदेहाच्या जवळच दगड मारण्यासाठीची एक गिलवर देखील मिळून आली. त्याचप्रमाणे नवनाथ केदारी यांनी या खुनाच्या घटनेनंतर स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलले. दोन्ही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पीनाबाई हिचा मृतदेह वायसीएम रुग्णालय पिंपरी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला, तर नवनाथचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. घटनास्थळी पोलिसांना लहान आकाराचे खड्डे मिळून आले आहेत. त्याचप्रमाणे एक गिलवर देखील आढळून आले आहे. याबाबत उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. खोडद, तालुका जुन्नर येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT या जागतिक स्तरावरील संशोधन प्रकल्पाचे महत्त्व अबाधित राखून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य असल्याने तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, नाशिक हा मूळ रेल्वे मार्ग कायम ठेवावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खेड तालुक्यातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने पाणी समस्या गडद होऊ लागली आहे. 11 गावांसह एकूण 17 गावांच्या 111 वाड्या वस्त्यांनी पाणी टंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. एप्रिलपासून 5 अधिग्रहित केलेल्या विहिरीतून 14 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरने 10 ते 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावासह वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे वेळेत टँकर येत नसल्यामुळे तहानलेल्या जनतेला पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी रानमोळ भटकंती करत विहिरीवर नेऊन पाणी उपसा करून पाणी पाजावे लागत आहे. बहुतेक पशुपालकांचा दिवस यामध्येच जात आहे. शाळा सुरू झालेली असताना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे विद्यार्थ्यांना आणि शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी पाण्याचे जार विकत घेण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे. एखाद्या पक्षातील खासदार, आमदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जात असतील तर ते त्या पक्षाचे अपयशच मानावे लागते.
उलट अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढत आहे. सूर्य कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो उगवतच असतो, असा उपरोधिक टोला शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी लगावला. राजगुरुनगर येथे श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शनासाठी आलेल्या डॉक्टर गोऱ्हे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदार फुटीच्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य गोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, दक्षता समितीच्या विजयाताई शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राजगुरुनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक पोलीस ठाणे इमारतीसाठी संरक्षण भिंत, फर्निचर व अन्य आवश्यक सुविधांच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 2,52,49,940 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण कंपाऊंड वॉल आणि फर्निचरसाठी तब्बल 2,52,00,000 रुपयाहून अधिक निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या मंजुरीसाठी खेडचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी गेले अनेक दिवस सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. राजगुरुनगर पोलीस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतरही काही महत्त्वाची कामे प्रलंबित होती. नागरिकांची सुरक्षा आणि पोलीस प्रशासनाच्या सोयीसाठी ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याने आमदार बाबाजी काळे यांनी वारंवार संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून उर्वरित कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही सकारात्मक भूमिका घेत प्रशासकीय मान्यता प्रक्रियेला गती दिली. या मंजुरीमुळे राजगुरुनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज पोलीस सेवा मिळण्यास मदत होणार आहे. याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आभार व्यक्त करत मंजूर कामे गुणवत्तापूर्वक व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 402 शाळांपैकी पश्चिम दुर्गम आदिवासी भागातील तब्बल 11 शाळांवर शिक्षकांची नियुक्ती झाली नसल्यामुळे या शाळेसाठी इतर शाळांतील शिक्षकांवर जबाबदारी टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. खेड तालुक्यात 402 जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येनुसार 1,628 एकूण शिक्षकांपैकी 1,428 शिक्षक कार्यरत असून 200 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 35 केंद्र प्रमुखांपैकी 20 जागा रिक्त तर 8 शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपैकी 4 पदे रिक्त आहेत. खेड तालुक्यातील पश्चिम दुर्गम आदिवासी भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा खोटवडी येथे 1ली ते 7वी पर्यंत शाळेत शिक्षकाची नेमणूक न झाल्यामुळे दुसऱ्या शाळेतील शिक्षक काम करत आहेत. बांगरवाडी, धामणगाव बुद्रुक, खामकरवाडी, एकलहरे, वरचे भोमाळे, धामणगाव गावठाण, जावळेवाडी आणि धुवोली या शाळांवर शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे आजूबाजूच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुका करून शाळेचा कारभार हाकला जात आहे. त्यातच एक शिक्षकी शाळामुळे ऑनलाईन माहिती, दररोजचा शालेय पोषण आहार, मीटिंगा, शाळाबाह्य कामे अर्थात निवडणुका, मतदार नोंदणी, जनगणना यामध्येच शिक्षक पुरता राबराब राबत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता सोडाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देता येऊ शकत नाही, अशी एकंदर परिस्थिती असल्याची बाब समोर येत आहे. खेड तालुक्यातील खराबवाडी परिसरात विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या व्यावसायिक कमर्शियल गॅसचे सिलेंडर टेम्पोमध्ये भरून धोकादायकरित्या वाहतूक करणाऱ्या एका चालकाला पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी गॅस टाक्या आणि टेम्पोसह एकूण 2,69,200 रुपयांचा माल जप्त केला आहे. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खराबवाडी येथे राहणाऱ्या शेखर किशोर पोहरे वय वर्ष 30 मूळ राहणार सोलापूर या आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 16 जून 2026 रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील हिंगणे चौक ते सारसिटी जाणाऱ्या रस्त्यावर दक्षिण महाळुंगे पोलिसांनी सदरची ही कारवाई केली. आरोपी शेखर भोरे हा आपल्या ताब्यातील टेम्पोमधून मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे कमर्शियल गॅसच्या 6 भरलेल्या टाक्या घेऊन जात होता. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नव्हता. पोलिसांनी 19,200 रुपये किमतीच्या गॅस टाक्या आणि 2,50,000 रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कुडे बुद्रुक, कुडे खुर्द, आंबोली, परसूल, भुमाळे, घोटवडे, धामणगाव ते भीमाशंकर परिसरात मोबाईल नेटवर्क मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश खड यांनी ही समस्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्रालय यांना उपस्थिती केली. अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष पाहणी करत मोबाईल नेटवर्क नसल्याची समस्या असल्याचे मान्य करत यावर विना अडथळा मोबाईल नेटवर्क देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत ॲडव्होकेट निलेश खड यांनी काय सांगितले पाहूयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश खड. आज आपण खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कुडे या गावी आहोत. हे महत्त्वाचं गाव आहे आणि इथं कुडे असेल, खुर्द, बुद्रुक, परसूल, आंबोली, बाकीची गावं आहेत आपली. तर या ठिकाणी मेन विषय जो आहे तो मोबाईल रेंजचा आहे. याबाबत मागील काही दिवसांमध्ये या गावातील स्थानिकांनी खेडला मला सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे. ते आमदार साहेबांनी देखील योग्य ते निर्देश दिले होते. मात्र हा विषय जो आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळं त्या संबंधित शेतकऱ्यांना किंवा जे नागरिक आले त्यांचं आणि खासदार साहेबांचं म्हणजे आपले जे खासदार आहेत भागाचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याशी बोलणं करून दिलं आणि खासदार साहेबांना आम्ही म्हटलं की पाईप पाळून जाऊ, तिकडं रेंज मिस होती किंवा आता हे असे जे टावर आहेत या टावरचे काही कॉन्फ्लिक्ट्स असतात किंवा मग डिझेल नाही, लाईट नाही, यामुळं बऱ्याचशा अडचणींना या खेड तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेला सामना करावा लागतो. मग इकडून वांद्र्यापासून तर पार भीमाशंकरच्या पट्ट्यापर्यंत ही समस्या फार गंभीर बनली होती. खासदार साहेबांनी त्यावर तातडीने दळणवळण मंत्रालयाला संपर्क केला आणि त्याचे अधिकारी मागील 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आले, प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मला देखील मेल केला आहे की बाबा आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष फिजिकली व्हेरीफाय केली आणि जे काय आम्ही किंवा या नागरिकांनी तक्रार केली होती त्यात तथ्य आढळलेलं आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आता तातडीने सगळ्यात ज्या काय 4G कनेक्शन इथं दिलं पाहिजे सगळीकडं, तर त्याबाबत सगळ्याच टेलिकॉम कंपन्या ज्या आहेत खाजगी असतील किंवा स्वतः BSNL जे ते सरकारचंच आहे त्यांना आम्ही निर्देश देऊ आणि याबाबत तातडीने आम्ही कारवाई करू. मला सांगायचं एवढंच आहे, डिजिटल इंडियाचा डंका सरकार वाजवतं आहे, पण अशा ठिकाणी म्हणजे दुर्गम डोंगरी ठिकाणी अजूनही लोकांना नेट भेटत नाही आहे. त्यामुळं जे आर्थिक व्यवहार असतात मोबाईलवरनं तेही ठप्प. आरोग्य तातडीची सेवा मिळण्यासाठी जे काही अडचणी येतात ह्या केवळ आणि केवळ मोबाईल नेटवर्क नसल्यामुळं येतात. आता जे लाईट वगैरेचा प्रॉब्लेम सांगतात, या डोंगरावर हे पश्चिम घाट आहे, हा वेस्टर्न झोन आहे आपल्या खेड तालुक्याचा जो काही भाग येतो तो वेस्टर्न घाटामध्ये येतो. इथं तुम्ही बघू शकता सगळीकडं पवनचक्की आहेत, सोलर पॅनल लावले जातात. खेड तालुक्यातली गायरानं लाटलेली आहेत फार सरकारने, आवदा असेल किंवा काय काय. मग जर तुम्हाला चांगल्या पायाभूत सुविधा जी आज आवश्यक आहे टेलिकॉमसारखी ती द्यायला जर अडचणी येत असतील तर ह्या शेतकऱ्यांनी मागायचं कोणाकडे नाही, हे पण सरकारने बघावं. आणि आमची विनंती आहे की आता तुम्ही चूक मान्य केली आणि हे करताय, भीमाशंकरपासून वांद्र्यापर्यंत रेंजचं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तो फक्त तातडीने करावा आणि ते विना थांब कनेक्टिव्हिटी भेटावी, एवढीच माझी विनंती. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व व्यवस्था डिजिटल होणार आहे. याच अनुषंगाने बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने चाकण मार्केटमध्ये शेतकरी व आडते आदींची बैठक घेतली. याबाबत सभापती विजयसिंह शिंदे यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया. बाजार समितीचं आपलं कांदा बटाट्याचं मार्केट जसं आपण डिजिटल त्या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे, तशाच प्रकारचं मार्केट म्हणजे 1.5 वर्ष खेडला आपण 1 वर्षापासून डिजिटल केलं आहे. तशाच प्रकारचं मार्केट आपल्याला तरकारी विभागामध्ये 1 तारखेपासून साधारणपणे डिजिटल त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळे जे आमचे बाजार समिती संचालक आहेत, प्रशासक आहेत आणि जे हमाल मापडी बंधू आहेत या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन कसं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ही सगळी चर्चा आणि बैठक आपण त्या ठिकाणी घेतो आहे. या बैठकीच्या माध्यमातून थोड्या वेळाने आपण आडत्यांची देखील बैठक घेतो आहे, त्यांच्या देखील काही सूचना घेतो आहे. आपली भूमिका अशी आहे की बाजार समिती ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक नवलौकिक करायची आहे आणि सगळं कामकाज भविष्यामध्ये डिजिटल त्या ठिकाणी करायचं आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म अशासाठी की शेतकऱ्याला तात्काळपणानं मेसेज जसं आता हे जसं आपण ट्रायल घेतलेली आहे, बरोबर ना अण्णा, ट्रायल घेतली ना आपण, तात्काळ त्याला त्याचा मेसेज त्याच्या मोबाईलवरती जाईल
तात्काळ डिजिटल पावती त्याला मिळेल, कुठेही अपराधाप्रमाण होणार नाही. बाजार समितीच्या रेकॉर्डला देखील खऱ्या अर्थानं सेस किंवा याच्यामध्ये कुठं सेस चोरी होणार नाही. का होणार नाही की डिजिटलवरती लगेच कळणार किंवा कुठं काय झालं, रेकॉर्ड भरण्याची काय आवश्यकता नाही. आणि म्हणून जशा बाकी महाराष्ट्रातल्या बाजार समित्या काही डिजिटल झाल्यात, आपल्याला देखील आपली बाजार समिती डिजिटल करून शेतकऱ्यांना सेवा सुविधा ही जलद द्यायची. आणि त्या दृष्टीनं तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील सोडवायला बाजार समिती म्हणून आम्ही सगळं संचालक मंडळ कटिबद्ध आहे. कारण का की तुम्ही महत्त्वाचे घटक आहात. एका बाजूला ह्या बाजार समितीमध्ये जेवढे घटक आहेत ह्या सगळ्या घटकांच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे ते करण्याचं काम सभापती म्हणून मी असेल, उपसभापती असेल, आमचे संचालक मंडळ असेल, विशेषतः आज हमाल मापडी मतदारसंघाचे संचालक असलेले सयाजीराजे मोहिते, व्यापारी मतदारसंघाचे संचालक आहेत महेंद्र शेठ गोरे, आमचे सचिव आहेत, सहसचिव आहेत, ही सगळी प्रशासकीय टीम आहे. तुम्हाला त्या संदर्भातच आम्ही चर्चा करायला बोलले की आता जसं तुम्ही मला सांगितलं की तुमचा रिपोर्ट मला चांगला वाटला की बाबा आपण डिजिटल केल्यानंतर कांदा बटाट्यामध्ये चांगली सिस्टीम आहे. जसं आता आपण जनावरांचं मार्केट देखील डिजिटल त्या ठिकाणी करतोय, हळूहळू सगळी सिस्टीम त्याची ट्रायल चालू आहे. तिथं देखील आपली भावना आहे की डिजिटल झाल्यामुळं कुठली लूज फॉल त्याच्यामध्ये राहणार नाही आणि अद्ययावतपणानं मार्केट कमिटीला सगळं रेकॉर्ड त्या ठिकाणी उपलब्ध राहील. तशाच पद्धतीनं हा आवाका मोठा आहे, अण्णा हा आवाका सगळा मोठा आहे. परंतु सुरुवातीच्या काळात तुम्हाला त्रास होईल, परंतु डिजिटल झाल्यानंतर कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही आणि कायमस्वरूपी जी पद्धत आहे. मग भविष्यात संदीपराव राजे तुम्ही सांगितलं समजा टॅब लागतील किंवा काय लागतील, हा नंतरचा टप्पा आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला किमान हे सगळं चालू झालं पाहिजे, रुटीन वाटलं पाहिजे. आम्हाला बाजार समितीला आपल्याला वाटलं पाहिजे की ही सगळी व्यवस्था व्यवस्थित त्या ठिकाणी होती आणि त्या दृष्टीनं आपण 1 तारखेला हा सगळा प्रोग्राम चालू करू. आणि तुमचे जे काय प्रश्न आहेत, समजा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात, शेवटी हे बाजार समितीचे तुम्ही घटक आहात, समन्वयाने आमचं प्रशासक तुम्ही आणि आडते हे समन्वयाने ज्या गोष्टीत आपण त्या दृष्टीनं पुढे जाऊ. पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे महत्त्वाचे घटक आहात आणि त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल त्या ठिकाणी करायची. तुम्ही जरूर मला सांगा की बा आमचं असं आहे, यांचे पगार देखील वेळेवरती आपल्याला महिन्याला 10 तारखेला यांचे पगार झाले पाहिजे. त्या दृष्टीने देखील आपण हे ठरवू. त्याच्यामुळे ती पण काय तुम्ही चिंता करू नका की बाबा काय गोष्टी आहेत, काय नाही. अजिबात त्याच्यात हेरलूस फॉल राहणार नाही. आणि दर महिन्याला यांची एक समन्वय समितीची बैठक एक ठेवा आणि दर महिन्याला बाबा काय झालं, काय कमी जास्त आहे त्या दृष्टीनं मीच प्रत्येक वेळेस असेल असं काय नाही. परंतु समन्वय जसं मागच्या वेळेस घेतलं, प्रशासक तुम्ही आणि आडते एक 3-4 लोकांची आपण कमिटी केली होती आणि त्या कमिटीप्रमाणे एक बैठक घेऊन त्या दृष्टीने आपण कामकाज त्या ठिकाणी करायचं आहे. अजून काय तुमच्या समस्या आहेत तुम्ही जरूर सांगा. पण आपल्याला आपली बाजार समिती महाराष्ट्रामध्ये लावणूक करायची आणि त्या दृष्टीनं डिजिटलचा टप्पा हा फार महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या काळात थोडासा त्रास होईल सगळ्यांना. तुम्हाला वाटेल की बाबा कसं काय, आता जसं यांना सुरुवातीला वाटलं, तुम्हाला वाटलं का नाही सुरुवातीला की बाबा कसं होईल, काय होईल. एक तर मला वाटतं खेडच्या यार्डमध्ये आपल्या मापाडी आहे, त्यांच्या मुलाकडनं त्यांनी सगळं शिकून घेतलं की सुरुवातीला डिजिटल यायला तयार, बरोबर ना. सुरुवातीला त्यांच्या मुलाकडनं शिकून घेतलं. तसं हे काय सोपं नाही. आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये काहीच अवघड नाही. त्या दृष्टीने 1 तारखेला आपल्याला सुरुवात करायची आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. बाजार समिती भरभक्कमपणे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक हे अतिशय कमी झालेले. परंतु भावसुद्धा काही मालाचे कमी झाले, काही जैसे ते तसेच आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 20 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाटे 28 ते 35 रुपये किलो आहे. कारली 50 ते 55 रुपये किलो आहे. गवारी 40 ते 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडका 50 ते 55 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 70 ते 80 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर 100 ते 110 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तोंडली असेल, तोंडलीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेत. राजमा 100 ते 120 रुपये किलो झालेला आहे. पावटा 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडी 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळी 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 30 ते 35 रुपये किलो आहे. पापडी असेल, पापडी 70 ते 80 रुपये किलो आहे. वाटाणा 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 20 ते 22 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 20 ते 22 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.